आदेश बांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांना महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जाते. आदेश बांदेकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी आपले शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आणि सूत्रसंचालनाची आवड होती. त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यासुद्धा मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांना सोहम बांदेकर नावाचा मुलगा आहे, जो अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. आदेश बांदेकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा मैलाचा दगड म्हणजे झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी 2004 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने त्यांना घराघरात पोहोचवले. गेली 20हून अधिक वर्ष हा शो अखंडपणे सुरू आहे. यात ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील कुटुंबांना भेटतात आणि वहिनींशी गप्पा मारून त्यांना खेळ खेळवतात. या शोमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना पैठणी साडी दिली जाते, जी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अभिमानाची गोष्ट बनली आहे. सोहम प्रोडक्शन, माऊली प्रोडक्शन, आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे, ज्या अंतर्गत त्यांनी अनेक यशस्वी मालिकांची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर हे केवळ मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय आहेत. सिद्धिविनायक मंदिर अध्यक्ष, मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. या दरम्यान त्यांनी मंदिराच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी मोठे काम केले. आपत्तीच्या काळात किंवा गरजू कलाकारांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात. त्यांनी सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. ते शिवसेना पक्षाशी जोडलेले आहेत. पक्षाचे एक महत्त्वाचे नेते आणि स्टार प्रचारक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी निवडणूकही लढवली होती आणि पक्षाची बाजू मांडण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. नवाजीस आणि आदराची भावना, महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री त्यांना आपला सख्खा भाऊ मानतात, म्हणूनच त्यांना भाऊजी ही पदवी मिळाली. समोरची व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत, ते प्रत्येकाशी अगदी घरच्यासारखे संवाद साधतात. त्यांचा हसतमुख चेहरा आणि बोलण्यातील उत्साह समोरच्याचे मन जिंकून घेतो. आदेश बांदेकर यांचे विठू माऊलीवर अपार श्रद्धा आहे. झी मराठी आणि त्यांच्या माऊली प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची ही लोकसंस्कृती जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे. गरजा महाराष्ट्र आणि वारीचे विशेष प्रक्षेपण. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या पंढरपूरच्या वारीचे थेट प्रक्षेपण किंवा त्यावरील विशेष भागांचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर अत्यंत भक्तिभावाने करतात. माऊलींशी थेट संवाद. वारीमध्ये चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांशी संतांच्या पालख्यांसोबत चालताना ते प्रत्यक्ष जमिनीवर उतरून संवाद साधतात. वारकऱ्यांचे अनुभव, त्यांचे विठ्ठलाप्रती असलेले प्रेम आणि वारीतील भजनांचा आनंद ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या निर्मिती संस्थेचे नाव माऊली प्रोडक्शन असणे हेच दर्शवते की त्यांच्या आयुष्यात आणि कामात पंढरीच्या विठू माऊलीला किती आदराचे स्थान आहे. त्यांच्या या कार्यक्रमांमुळे वारीचा सोहळा घराघरात बसलेल्या वृद्ध आणि आजारी भक्तांनाही घर बसल्या अनुभवता येतो. बांदेकर कुटुंबात अलीकडच्या काळात झालेला सर्वात आनंददायी बदल म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी हिचा या कुटुंबात झालेला प्रवेश. पूजा बिरारी ही आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र सोहम बांदेकर यांची पत्नी म्हणजेच बांदेकर घराण्याची सून आहे. कोण आहे पूजा बिरारी? पूजा बिरारी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे. तिने अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उदाहरणार्थ स्वाभिमान, शोध अस्तित्वाचा या स्टार प्रवाहावरील मालिकेत तिने साकारलेली पल्लवीची भूमिका प्रचंड गाजली होती. सोहम आणि पूजाचा विवाह. सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने आणि आशीर्वादाने ते विवाह बंधनात अडकले. त्यांचा विवाह मराठी कलाविश्वात चांगलाच चर्चेत आहे. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी पूजाचे आपल्या कुटुंबात अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने स्वागत केले. सोशल मीडियावर अनेकदा हे संपूर्ण कुटुंब एकत्र सण उत्सव साजरे करतानाचे फोटो शेअर करत असते, ज्यावरून पूजाचे सासू सासऱ्यांशी आणि संपूर्ण कुटुंबाशी असलेले घट्ट नाते दिसून येते.